कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, विचारपीठावरील आणि सभागृहातील सर्व मान्यवर मंडळी, खरं तर गेले आठवडाभर एकाच गोड गैरसमजात मी होतो की आपल्याला पुण्याला बोलायचं आहे, कारण विदर्भातल्या माणसाला काही अक्कल वगैरे असते असं काही तुम्ही लोक समजत नाही असं माझी धारणा आहे. त्यामुळे या गोड गैरसमजाचा जो मी आनंद घेतला तो चुकीचा असेल कसाही असेल. मी इथे गांधीबद्दल बोलायला आलो नाही, कारण मी आणि गांधी हा विषय जेव्हा मी वाचला तेव्हा मी अनवरशी सुनील पाटीलशी बोललो. अरे म्हटलं, हा काजवा आणि सूर्य असं कसं काय? म्हटलं, काजवा आणि मी आणि सूर्य असं कसं काय? मला स्वतःला मला असं वाटतं की स्वातंत्र्य रेडीमेड मिळालेल्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. स्वातंत्र्यासाठी काही टोले खावे लागले, काही तोशीस लागली, काही भोगावं लागलं असं माझ्या वाटेला आलं नाही. ते रेडीमेडच मला मिळालं. आणि दुसरं असं, मी अशा पिढीचाही प्रतिनिधी आहे की गांधी जिवंतपणी बघण्याचं मला सौभाग्य मिळालं नाही. गांधीच्या मृत्यूनंतरच माझा जन्म झाला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच माझा जन्म झाला. लहानपणी ज्या वातावरणात मी वाढलो ते काही सगळेच गांधीवादी वगैरे नव्हते. माझं घरही काही गांधीवादी नव्हतं, पण गांधीविषयी एक नितांत आदर घरात होता. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलो तिथेही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गांधीविषयीचा आदर होता. त्याच्यानंतर 7वीमध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शाळेमध्ये मी शिकलो, कारण माझ्या आईचे वडील आजोबा डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा घनिष्ठ संबंध होता. तिथेही वातावरणात गांधीबद्दल नितांत आदर होता. दुर्दैवाने मी हुशार होतो आणि वडील नोकरीत होते. त्यामुळे वडिलांना आपला हुशार विद्यार्थी, कारण बदलीच्या निमित्ताने बदली व्हायची, जागा बदलायची, त्यामुळे शाळा बदलावी लागायची. त्यामुळे आपल्या हुशार पोराचं नुकसान होऊ नये म्हणून आईचे जे वडील होते, आजोबा माझे अमरावतीला, त्यांच्याकडे मला शिक्षणासाठी ठेवलं. मग या सगळ्यांनी विचार करून एक चांगली शाळा, म्हणजे अमरावतीतली नंबर 1ची शाळा, त्या शाळेचं नाव काही असलं तरी ती संघाची शाळा म्हणून ओळखल्या जायची. म्हणजे जे कुजबूज मोहिमेच्या अंतर्गत संघाची शाळा असं तिची ओळख होती. पहिल्या दिवसापासूनच त्या शाळेमध्ये आणि वयाच्या 13-14व्या वर्षीपर्यंत त्याच्यात आपल्या ज्या वातावरणात वाढ झाली त्या वातावरणामध्ये जमीन अस्मानचं अंतर आहे हे लक्षात आलं. म्हणजे मी ज्या वातावरणात वाढलो तिथे भाषा तुले मले, इथे मी आम्ही तुम्ही असं एकदम शुद्ध वातावरण होतं. वर्गबंधूंची आडनावं साधारणतः ओळखू येण्या इतपत होती. म्हणजे कोणा वर्णश्रेष्ठ याच्यातले ते आहेत तेही ओळखू येत होतं. आणि शाळेच्या शिक्षकांची नावं गोडबोले, जोशी, देशपांडे, कुरेकर, राजदेरकर, बाभुळकर असे सगळे करकर 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 होते. त्याच्यात एक गुल्हाने होता. मला असं वाटलं की अन्नाला चव यावी याच्यासाठी लोणचं असावं, तसा गुल्हाने असावा. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे हुशार विद्यार्थी त्या शाळेमध्ये एकदम ढ झाला. कारण आता ते कुरेकर सर एक होते, ते मराठीचे शिक्षक होते. ते आपला विषय सोडून हमखासपणे गांधीवर यायचे आणि गांधी किती हलकट आहे हे आमच्या 14 वर्षाच्या मुलांवर ते हे सांगायचे. कसा नीच आहे, हलकट आहे, कसा लंपट आहे, आणि गांधीला खांद्यावर हात ठेवायला मुलीच कशा लागतात वगैरे सगळी रसभरीत वर्णन असायचं. आणि वर्गातली सगळी मुलं फिदी फिदी हसायचे. तेव्हा माझा चेहरा काळवंडून यायचा, कोमेजल्यासारखा व्हायचा. कारण ज्या आईवडिलांच्या ज्या वातावरणात मी वाढलो तिथे गांधी एकदम नायक आहे आणि इथे एकदम गांधी खलनायक झालेला आहे. हे कसं काय? बरं, उत्तरं शिक्षकांना देण्या इतकी पात्रता नव्हती. कारण गांधीविषयी काय ऐकलं आहे, ते राष्ट्रपिता आहेत, महात्मा आहेत, अमुक अमुक अहिंसा वगैरे वगैरे, याच्या पलीकडे काही नव्हतं. त्यामुळे आपल्याला ते स्वीकारताही येत नाही
आणि नाकारावं कसं तेही कळत नाही, याच्यात एक माझी भीषण अवघडलेली अवस्था झालेली होती. आणि व्हायचा तो परिणाम झाला, मला शिक्षक आवडेनासे झाले, अभ्यास आवडेनासा झाला आणि ती शाळाही मला आवडेनाशी झाली आणि माझा मॅट्रिकचा निकाल एकदम याच्यात चालला गेला. त्या दिवशीपासून म्हणजे म्हणजे आमचे गुरुजी जे सांगायचे, म्हणजे त्यांनी एक वाक्य मला अजूनही आठवतं की गांधी इतका नीच हलकट माणूस आहे की त्याच्यावर कोणी चांगलं बोलण्याची सुतराम शक्यता नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी चांगलं लिहिल याची तर यत्किंचितही शक्यता नाही आहे. नंतर समजायला लागलं की हे गुरुजी किती खोटारडे आहेत. आणि मग माझ्या अभ्यासाची दिशा अशी होऊन गेली, कारण मला एक खंत आहे, म्हणजे मी शोध असा केला की गांधीचं मोठेपण सांगण्याची मला गरज नाही वाटत नाही, कारण ती जगाने स्वीकारलेलं आहे. पण मग गांधीचा एवढा प्रचंड तिरस्कार, द्वेष, राग, घृणा का केल्या गेली? म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ती घृणा होती की गांधीची हत्याच करावीशी का वाटली, याचा एक मी अभ्यास करण्याचा सुरुवात केली. आता गमतीचा भाग असा आहे की गांधीची हत्या म्हणत नाहीत. म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे इथे विकास लवांडे बसलेले आहेत, काँग्रेसचे आहेत ते. गांधी वध हा शब्द सर्रास वापरला गेला. कधी कधी मी विचार करतो की वध हा शब्द कोणासाठी वापरला जातो? वध हा शब्द राक्षसांसाठी वापरला जातो. कंसाचा वध, रावणाचा वध, अफजल खानाचा वध. आता वध एक वेळा शब्द म्हटल्यानंतर गांधी हा राक्षस होतो आणि नथुराम हा परमेश्वर होतो. म्हणजे सांस्कृतिक वर्चस्ववादामध्ये आपण किती दबलेलो आहोत आणि आपल्या लक्षातही येत नाही. म्हणजे मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे मग दाभोळकर असतील, कुरुंदकर आदर्श आमचे सगळ्यांचे, त्याच्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असतील, शरद जोशींच्या आंदोलनात मी होतो, ही सगळी शब्दप्रभू माणसं यांनी सुद्धा वध हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे मग म्हणजे राग नाही, कारण मी त्यांच्यातलाच आहे. हा वध शब्द वापरला आणि एका वध या शब्दाने गांधी खलनायक केला आणि नथुराम नायक केला. गांधी राक्षस ठरला आणि नथुराम परमेश्वर ठरला. आता ते उघड परमेश्वर मानतात, तर तुमचा आक्षेप काय आहे? तो परमेश्वरच आहे. आता या सगळ्या अवस्थेमध्ये मग मी शोध घ्यायला लागलो, तो एक लक्षात असं आलं की गांधीवर प्रचंड पुस्तक आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड, म्हणजे त्याची गिनती नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला गांधीची हत्या का केल्या गेली याच्यावर एकमेव पुस्तक सापडलं, ते जगन फडणीसचं महात्म्याची अखेर. 132 पानाचं ते पुस्तक. पण त्या 132 पानाची गंमत अशी आहे की सुरुवात गांधीची हत्या का केली अशी झालेली आहे, पण नंतर कशी झाली याच्यावर विवरण जास्त आहे. म्हणजे कशी झालीवर म्हणजे तुषार गांधींचंही लेट्स किल गांधी हे पुस्तक म्हणजे गांधीची हत्या कशी झाली याच्याकडेच गेलाय, का झाली याच्यावर काय येत नाही. मग मला तेव्हाही एक लक्षात आलं की हा परत सांस्कृतिक वर्चस्ववादाचा तर मुद्दा नाही आहे. कारण अखेर का झाली याच्यावर आलं तर थेट ती जे टिसभर असतील, मूठभर असतील, त्यांच्याशी भिडावं लागतं. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केला. मला कुमार असं नेहमी वाटतं आता की का केली, कारण एखाद्या माणसाचा म्हणजे गांधीला जागतिक प्रेम मिळालं हे जितकं खरं आहे, तेवढंच टिसभर असतील, मूठभर असतील, त्या लोकांचा प्रचंड घृणा आणि तिरस्कार मिळाली, त्याच्यात त्यांची हत्या किंवा वध झाला हे जर असेल तर त्याच्या कारणांमध्ये भिडल्याशिवाय नाही. तर आता तर वेळ अशी आहे, कारण जन्मशताब्दी वर्ष आहे कोणाचं ते, कारण म्हणजे जे सुपूत आहेत या देशाचे, जे देशभक्त आहेत, जे सत्तेवर आहेत. मला तर असं वाटतं की म्हणजे मला इथे आनंद झाला की पुण्यामध्ये गांधी विचार साहित्य संमेलन होतं. म्हणजे हे मला कुमार सप्तर्षीची कृपा वाटत नाही, मला ही तर मोदीची कृपा वाटते. कारण आजकाल मोदीमुळे नेहरूंवर लिहायला लागले लोक, नेहरू वाचायला लागले, गांधी वाचायला लागले, गांधीच्या विचाराची संमेलन व्हायला लागले. मोदी कृपेमुळे हे संमेलन होतं असं मला वाटतं. आता हे गांधीचा द्वेष करताना म्हणजे इथेच पुण्यामध्ये शनिवार वाड्याचा जेव्हा झेंडा खाली उतरला 1818 मध्ये, पेशव्यांचं राज्य होतं,
ब्रिटिशांचं आलं. म्हणजे ब्रिटिशांचं राज्य कुठे राजपूत होते तिथे आलं असेल, मुस्लिम होते तिथे आलं असेल. इथे मात्र म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर लिहितात की ज्या अर्थी पेशव्यांचं राज्य जाऊन परत ते त्यांचा बहुजनांवर विश्वास नाही आहे, त्यांच्या अकलेवर विश्वास नाही आहे, ते अधिक फोड करून सांगतात की ज्या अर्थी पेशव्यांचं राज्य गेलं म्हणजे ज्या अर्थी चित्पावन ब्राह्मणांचं राज्य गेलं त्या अर्थी चित्पावन ब्राह्मणांनीच हे राज्य मिळवलं पाहिजे आणि भोगलं पाहिजे. ही आपल्या स्वातंत्र्य लढ्याची एक संघर्ष रेषा होती. ही संघर्ष रेषा स्पष्ट आपण करत नाही, नेहमी घोळ घालतो आणि मग त्याच संघर्ष रेषेच्या आतमध्ये टिळकांनी आपलं स्वातंत्र्याचा लढा सुरू केला. कारण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 100 वर्ष जन्मशताब्दी वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्याच्या लढाईत का नव्हता याच्याविषयी तरी चर्चा झाली आहे का आपल्याकडे? तीही पुरेशी नाही. उलट जे स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजे मला ते सिनेमातली हिंदी सिनेमातली ललिता पवार आठवते. करणं धरणं काही नाही, म्हणजे घरात फक्त कुचाळक्या लावणे आणि कुटाळक्या करत बसणं आणि मग जे खानदान सिनेमामध्ये भिंत उभी करणं एकमेकांच्या मध्ये एवढा धंदा केलेला आहे. म्हणजे जे स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते त्यांनी गांधींनी भगतसिंगासाठी काय केलं असा प्रश्न विचारावा. जे स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते त्यांनी गांधींनी नेहरूंना पंतप्रधान का केलं असा प्रश्न उपस्थित करावा. किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस विरुद्ध गांधी नेहरू असे भांडणं लावणं याचा धंदा करावा आणि त्याच्यावर अधिक चर्चा व्हावी. पण स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही का नव्हते याच्यावर चर्चा होऊ नये हा सुद्धा सांस्कृतिक वर्चस्ववादाचा आणि आता सत्ता आल्यामुळे दहशतवादाचा विषय झालेला आहे. हे समजून घेतलं म्हणजे गांधी आल्यानंतर म्हणजे गांधी असा येऊन टपकेल आणि मस्त सुरळीत जे चाललेलं होतं त्याच्यामध्ये विचका करेल आणि गांधींनी विचका केलेला आहे. म्हणजे श्रीधर विठ्ठल दाते नावाचा टिळक अनुयायी आहे, तो धमकी देतो. म्हणजे तुम्हाला तर हेही माहीत आहे की टिळक राजकीय स्वातंत्र्य म्हणायचे, फक्त सामाजिक स्वातंत्र्याचा विरोध करायचे. मग सामाजिक स्वातंत्र्यही पाहिजे असं म्हणणारे महात्मा फुले असतील, आगरकर असतील, ही सगळी मंडळी, पण ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते. गांधी आल्यानंतर म्हणजे मागा मी उल्लेख करतो श्रीधर विठ्ठल दाते हा टिळक अनुयायी असं म्हणतो की काँग्रेसच्या व्यासपीठावर सामाजिक प्रश्नांची चर्चा करून काँग्रेसचं व्यासपीठ जर तुम्ही विटाळणार असाल, बाटवणार असाल तर मी हा पेंडॉल पेटवून देईल. म्हणजे काय होतं की सामाजिक प्रश्नाची चर्चा त्या व्यासपीठावर करणं म्हणजे विटाळण्यासारखं किंवा बाटवण्यासारखं होतं. ही कन्सेप्ट आहे. आणि गांधींनी 1916 पासून जे सगळं व्यासपीठ बाटवणं सुरू केलं म्हणजे 1916 मध्ये लखनौचं काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी शेतकऱ्यांना व्यासपीठावर बोलावलं. राजकुमार शुक्ल हा राजकुमार शुक्ल प्रत्येक काँग्रेसच्या अधिवेशनात यायचा आणि चंपारण्यांमधल्या शेतकऱ्याच्या विषयी अनुषंगाने तो बोलायचा आणि प्रत्येक पुढारी त्याला आपला टाळटाळ करून त्याला ढकलून द्यायचे. गांधींच्या जवळ जेव्हा हा राजकुमार शुक्ल गेला तेव्हा त्यांनी सगळं ऐकून घेतलं. ते म्हणाले मला मी अजूनही काही तू सांगतोय ते ठीक आहे, पण मी प्रत्यक्ष काही अनुभव घेतलेला नाही, म्हणून तू असं कर की तू व्यासपीठावर जाऊन काय चंपारण्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ते मांड. राजेंद्र प्रसादांच्या आत्मकथनामध्ये हे लिहिलेलं आहे की पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर एक शेतकरी चढला आणि बोलला. तिथून विटाळण्याची सगळी गोष्ट सुरू झाली. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या वेळेसचा किस्सा. म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे. हे समजून नाही घेतलं तर मग गांधी आमचा, सावरकरी आमचा, सावरकर या खिचात, गांधी त्या खिचात. मला स्वतःला स्पष्ट दिसतं की गांधीकडे बघायचं असेल तर तुम्हाला सावरकरांकडे पाठ करणं अपरिहार्य आहे. असं होत नाही. म्हणजे लोकमान्य टिळकांचं निधन होतं, त्यांची अंत्ययात्रा कशी निघायची, काय करायची, काय विधी असतील वगैरे याची रात्रभर चर्चा झाली असते, घमासान चर्चा झालेली असते.
निधनाची वार्ता समजल्यानंतर गांधीही तिथे जातात आणि जेव्हा तो सरदार गृहामधून लोकमान्य टिळकांचं पार्थिव खाली आणत असतात तेव्हा गांधी खांदा द्यायला जातात. खांदा द्यायला जातात म्हटल्यानंतर सगळे टिळक अनुयायी गांधीला खेचतात मागे. एकदम गांधी हैराण होऊन जातं, का खेचताय? तो म्हणते तुम्ही ब्राह्मण नाही आणि टिळक महाराज ब्राह्मण असल्यामुळे तुम्ही त्यांना खांदा देऊ शकत नाही. 3 मिनिटं गांधी अस्वस्थ आहेत. पण हा हटकोर तो माणूस असलाच पाहिजे, कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये हटकोरपणा त्यांनी सिद्ध केलेला आहे आपला. त्याच्यानंतर 5 मिनिटं विचार करून बिलकुल एका तिरीमिरीमध्ये खांदा द्यायला जातात. त्यांचा गांधीचा आविर्भाव पाहून कोणत्याही अनुयायाला त्यांना अडवायची हिंमत होत नाही, कारण त्यांच्या लक्षात येतं की आता हा तमाशा करणार आहे. त्यामुळे त्यांना त्या पार्थिवाला खांदा देऊ देतात आणि एक वाक्य वापरतात, समाजसेवकाला जात असते असं मी मानत नाही. बरं, गांधी तिथे थांबत नाही. गांधी तिथेही थांबला असता कदाचित तर ग्रंथातले काहीतरी समर्थनार्थ पुरावे काढता आलेच ना. काही झालं तरी गांधी हिंदू होता, कोणत्याही जातीचा कसं ना. गांधी शौकत अली तिथे शेजारी असतात, त्यांचा हात पकडतात आणि शौकत अलीला खांदा द्यायला लावतात. आता गांधी तिथे आहे म्हटल्यानंतर आणि गांधी आता परत तमाशा करेल म्हटल्यानंतर अडवायची ताकद होत नाही. त्यावेळेचं जे गांधीचं उत्तर आहे तो म्हणतात, समाजसेवकाला जात असते असं मी मानत नाही. मी खांद्या दिल्यामुळे टिळक महाराज जातीच्या पलीकडे गेले आणि शौकत अलीने खांदा दिल्यामुळे टिळक महाराज धर्माच्या पलीकडे गेले. ही गांधीची लाईन. आणि यांची लाईन म्हणजे विटालं बाटलं. गांधीमुळे 16 ओळ्यातलं स्वातंत्र्य मिळालं नाही, ही यांची पोटदुखी आहे. त्यामुळे 1920 पर्यंत जे स्वातंत्र्याच्या लढ्यात होते ते 1920 नंतर गांधीच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या बाहेर गेले. एवढंच नाही तर विरोध करायला लागले. आणि 1920 मध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये गांधी तर मग हेच करतो, म्हणजे काय विचारायला आता गांधीला आपण, म्हणजे नागपूरच्या त्या अड्ड्यात जे अधिवेशन ठरवलेलं आहे मुंजेंनी, हेडगेवारांनी, खापर्डेंनी त्यांनी मागवून घेतलेलं आहे. त्यांची अशी अपेक्षा आहे की टिळक त्या सगळ्या संमेलनाचे सर्वेसर्वा असतील. पण 1920 मध्ये टिळकांचं निधन झालेलं आहे आणि गांधी तिथे सर्वेसर्वा झालेले आहेत. आणि त्यांच्या अड्ड्यामध्ये जाऊन काँग्रेसच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निवारणाचा ठराव तिथे करतात. तिथे त्यांच्या लक्षात येतं की हे आवरणारं हे नाही आहे, आवरणारी केस नाही आहे. त्यामुळे आता आवरणं काय शक्य आहे तर जास्तीत जास्त स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे लोक जे गांधीच्या भाळून किंवा प्रेमामध्ये या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यात चाललेले आहेत, हे बाटवलेल्या स्वातंत्र्यापासून लोकांना अलग कसं ठेवायचं याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1925 मध्ये स्थापना झाली. का स्पष्टपणे हे मांडलं जात नाही? 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये हे का नव्हते, का स्पष्टपणे मांडलं जात नाही? मला स्वतःला असं वाटते की आपल्याही मध्ये कुठेतरी काशीच्या पंडितांच्या विरोधात बोलायला लागलं होतं. आपलं काय, पुरस्कार मिळेल किंवा नाही, व्यासपीठावर बोलावतील की नाही. मी भरपूर शिव्या खाल्ल्या आहे. मी इतका समृद्ध झालो आहे शिव्या खाऊन. गांधी का मरत नाही पुस्तक लिहिल्यानंतर. म्हणजे संपन्नता दिवसेंदिवस वाढते. आमच्याकडे म्हातारा बैल असला तर त्याला डंगऱ्या म्हणतात. म्हणजे एका तर त्यांचे फोन असेच येतात, नाव घेऊ सांगत नाही. अबे ओ डंगऱ्या. मी समजलं, म्हटलं आपल्याला म्हातारा बैल म्हटलेलं आहे. तू का गांधी का मरत नाही पुस्तक वाचलं आहे म्हणे मी, पण ते तर काही समजलं नाही म्हणे. पण मला एक गोष्ट समजली म्हणे का तू एका महिन्याभरात मरणार आहे म्हणे. मी म्हटलं हा पुरस्कार सोहळा कधी आहे सांग बाबा. मग ते लपवून ठेव. खूप झालं आहे. हे जे आहे हे समजून घेतल्याशिवाय ही लढाई कठीण आहे असं मला वाटतं. म्हणजे जसजशी वर्ष जातील तसशी गांधीचे उत्तराधिकारी आम्हीच आहोत असाही हे दावा करू शकतात. आणि असे लेकरं पळवण्याचा धंदा यांचा खूप पिढी जात आहे. म्हणजे विवेकानंदांना यांनी तसंच पाण्यातून पळवलेलं आहे ना, आम्ही विवेकानंदांना ढकललेलं आहे.
हे मान्य केलं पाहिजे, कारण ते भगवे कपडे घालतात. मग विवेकानंद कारण ते धरतात, म्हणजे तो हिंदुत्ववादीच असले पाहिजे. मग दत्तप्रसाद दाभोळकर कोणीतरी एखादा माणूस येतो आणि तो सांगतो की नाही विवेकानंद त्यांचा नाही आहे. मग यांचा आहे कोण? शिवाजी. म्हणजे तो गो ब्राह्मण प्रतिपालक करून, म्हणजे औरंगजेबाच्या तुरुंगातून शिवाजी सुटले, पण अजून गो ब्राह्मण प्रतिपालकाच्या कैदेत आहेत ना शिवाजी. हे कैदेतून त्यांना सोडवावं लागणार आहे. मग ते वध शब्द वापरतील किंवा म्हणजे महानुभाव पंथातले म्हणजे चक्रधर स्वामी ते उत्तरायण पंथी निघून जातात. म्हणजे काय, उत्तरायण पंथे गेले त्याच्यानंतर आवाज नाही, हाक नाही, बोंब नाही, कारण तो जो हेमाद्री पंथ आहे तो त्यांची हत्या करतो. असं बोलत नाही तो. विभी कोलते बोलल्यानंतर त्यांना वाईट टाकलं जातं. मला स्वतःला असं वाटते की गांधी विचाराचं साहित्य संमेलनाने म्हणजे काँग्रेसने 60 वर्षामध्ये वध या शब्दावरच आक्षेप घेतला नाही. काँग्रेसचं सोडून द्या, आम्ही सामाजिक चळवळीत राहणाऱ्या लोकांनीही घेतला नाही. म्हणजे किती तो खोलवर यांचा सांस्कृतिक वर्चस्वात शिरलेला आहे याचं भान जरी या संमेलनाच्या निमित्ताने आलं तरी मला असं वाटतं. कुमार भाऊ, तुझं माझं आता गोरा स्मशानात गेलेले आहेत. फक्त ते सुकायच्या आहेत, ओल्या आहेत म्हणून बोलावणं येत नाही आहे. ज्या दिवशी म्हणतील अरे चंद्रकांत तुझ्या त्या गोऱ्या सुकल्या येऊन जा, तुम्हालाही जावं लागेल, कदाचित आपल्या जावं लागेल. पण हे जे उरावर बसलेले आहेत, एक चांगलं चिन्ह असं आहे की नेहरूबद्दल, म्हणजे मी तुला सांगतो, म्हणजे नेहरूबद्दल मलाही वाचावं असं वाटलं नाही. कारण नेहरू म्हणजे आमचे आदर्श जयप्रकाश नारायण लोहिया. नेहरूचं काय बरं, नेहरूंचं जे सांगितलेलं आहे म्हणजे नेहरू परत लंपट आहे, नेहरू अय्याश आहे. म्हणजे राजीव दीक्षितचा एकच किस्सा म्हणजे भाषण आहे, म्हणजे यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. राजीव दीक्षित असं म्हणतो, इतकी खोटं बोलतात तो हे लोक, म्हणजे लाज शरम. बरं, लाज शरम या शब्दांनी सुद्धा मान खाली घालावी इतकी यांची अवस्था आहे. म्हणजे नीच आणि हलकट हे शब्द वापरले तरी सुद्धा म्हणजे लाजेंनी मान खाली घालतील अशी आहे. म्हणजे राजीव दीक्षित काय म्हणतो, लंडनमध्ये हॅरिस कॉलेज नावाचं कॉलेज होतं आहे. या हॅरिस कॉलेजमध्ये जीना, एडविना आणि गांधी एकाच वर्गात शिकत होते. आता त्याच्यानंतर एडविनावर नेहरूचंही प्रेम जमतं आणि जीनाचंही एडविनावर प्रेम जमतं. ती दोघांनाही कुशलतेने मॅनेज करते. म्हणजे याच्यावर माझं प्रेम आहे हे समजू देत नाही, पण या दोघांनाही समजतं, नेहरूला समजतं की जीनाचं एडविनावर प्रेम आहे, एडविनाला समजतं म्हणजे जीनाला समजतं की नेहरूचं यांच्यावर प्रेम आहे. मग यांच्यामध्ये वैमनस्य येतं, खटके उडणं सुरू होतं आणि या वैमनस्याचा परिणाम पुढे भारत पाकिस्तान होतं. 83 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय. आणि या कथा, आता गमतीचा भाग असा आहे की लंडनमध्ये हॅरिस कॉलेज नावाचं कॉलेजच नाही आहे. दुसरा गमतीचा भाग असा आहे की नेहरू आणि जीनाच्या वयामध्ये 12 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे आता काय झालं असेल, 11 वर्ष जीना एकाच वर्गात बसला आहे की 12व्या वर्षी नेहरू येणार आहे त्याच वर्गात बसलं पाहिजे, दबा धरून बसलाय, नापास होऊन राहिला. 11 वर्ष नापास झालेला आहे. मग नेहरू आले आणि एडविने आले. क्लायमॅक्स असा आहे की एडविनाचं शिक्षण हायस्कूलच्या पलीकडे झालंच नाही. आणि तुफान ही कथा लोक बस काय म्हणजे नेहरूचा लंपटपणा हा फाळणीसाठी जबाबदार आहे हे त्या कथेतून सांगायचं आहे. अशा असंख्य कथा आहे. तो चांगला काळ आलेला आहे 2014चा. सगळे म्हणतात, आपणही मानून टाकूया चांगला काळ आलेला आहे. म्हणजे मध्यंतरीच्या काळात जगण्याचं वगैरे फार इच्छा नव्हती, पण आता कुमार जगावंसं वाटतं की अजून साला भेटलं पाहिजे जरा, म्हणजे लढाईला कोणीतरी पैलवान उतरलेला आहे. असा सगळ्या याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटते की डायरेक्ट आता जर तुम्ही झाला नाहीत आणि अजूनही काशीच्या पंडिताच्या मान्यतेची इच्छा आकांक्षा जर तुम्ही ठेवणार असाल, काशीचा पंडित तुम्हाला मान्यता देणार नाही. याची मान्यता धुडकावून देऊन तुम्हाला हा सांस्कृतिक वर्चस्वाद आणि आता सत्तेमुळे निर्माण झालेला दहशतवादाच्या विरोधात लढाई लढायची आहे.
आणि या लढाईचं रणसिंग याच भूमीतून फुंकल्या जाईल अशी मी इच्छा, अपेक्षा, आशा धरतो. धन्यवाद. मला तुम्ही इथे बोलावलं, काही माझं चुकलं असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही, कारण मला माफीवीर किंवा स्वातंत्र्यवीर व्हायचं नाही आहे. धन्यवाद.